नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नदी प्रणाली या टॉपिकवर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत. तर येथील पहिला प्रश्न आहे, खालील नद्यांचा त्यांच्या खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. ब्रह्मपुत्रा, कृष्णा, तापी आणि कावेरी. तर याचं योग्य उत्तर आहे अ, ब, क, ड. इथे आपण जर बघितलं तर ब्रह्मपुत्रा या नदीचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. त्यानंतर कृष्णा नदीचं, कावेरी नदीचं आणि त्यानंतर तापी नदीचं. ब्रह्मपुत्रा नदीचं क्षेत्रफळ आहे 5,80,000 चौरस किलोमीटर. कृष्णा नदीचं आहे 2,58,948. कावेरी नदीचं जवळपास 81,000 आणि तापी नदीचं जवळपास 65,000 चौरस किलोमीटर. इथे आपण मॅपमध्ये पण बघू शकतो. ब्रह्मपुत्रा नदीचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. त्यानंतर कृष्णा नदीचं, त्यानंतर कावेरी नदीचे आणि त्यानंतर तापी नदीचे. तर योग्य उत्तर आहे अ, ब, क, ड. पुढील प्रश्न बघू. टाटा आयर्न आणि स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सुवर्णरेखा नदी. आपण सुवर्णरेखा नदीविषयी जर बघितलं तर याचा उगम रांची पठार झारखंड येथे होतो. ही सुवर्णरेखा नदी रांचीमध्ये उगम पावते. याची सुमारे लांबी आहे 395 किलोमीटर. ही झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यातून वाहते आणि बंगालच्या उपसागरात विलीन होते. या नदीवरील महत्वाची ठिकाणे आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे सुवर्णरेखा नदी. श्लोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या डॅश या नदीच्या उपनद्या आहेत. याचं योग्य उत्तर आहे सिंधू. आपण इथे मॅप मध्ये बघितलं, सिंधू या नदीला इंग्लिशमध्ये इंडस ही नदी म्हणतात. ही सिंधू नदी. सिंधू नदीचा उगम मानस सरोवर जवळ तिबेट पठारावर आहे. ही तिबेट, लडाख आणि पाकिस्तान येथे वाहते आणि या नदी अरबी समुद्रात विलीन होते. या नदीच्या डाव्या काठच्या नद्या आहेत श्लोक, झास्कर, गिलगिट आणि उजव्या काठच्या नद्या आहेत झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. डाव्या काठच्या नद्या आहेत श्लोक, गिलगिट आणि उजव्या काठच्या नद्या आहेत झेलम, चिनाब, रावी, सतलज या उजव्या काठच्या नद्या आहेत आणि बियास ही नदी एक आहे. पुढील प्रश्न बघू. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे कोसी नदी. कारण की या नदीला येणाऱ्या विनाशकारी पुरामुळे येथील बिहारमधील अर्थव्यवस्थेचे खूप मोठे नुकसान होते, म्हणून या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. ही नदी तिबेटमध्ये उगम पावते आणि नेपाळ मार्गे बिहारमध्ये प्रवेश करते. या नदीला येणाऱ्या वारंवार पुरामुळेच तिला हे नाव पडलेले आहे. पुढील प्रश्न बघू. जम्मू व काश्मीर या राज्यातील सलाल जलविद्युत प्रकल्प डॅश या नदीवर आहे? याचं योग्य उत्तर आहे चिनाब नदी. सलाल हा जलविद्युत प्रकल्प जम्मू आणि काश्मीर मधील रियासी जिल्ह्यात स्थित आहे आणि हा भारताचा पहिला जलविद्युत प्रकल्प आहे जो सिंधू कराराअंतर्गत बांधला गेलेला आहे. तर इथे आपण मॅप मध्ये बघू शकतो चिनाब नदी. तर पुढील प्रश्न बघू. कोणता त्रिभुज
प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? याचं योग्य उत्तर आहे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश. इथे आपण बघितलं तर ही गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी या दोन्ही नद्या जेव्हा एकमेकांना मिळतात तर जो त्रिभुज प्रदेश निर्माण होतो, हा जो आहे हा हरित त्रिभुज गंगा ब्रह्मपुत्रा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे याला हरित त्रिभुज प्रदेश म्हणतात. कारण की या त्रिभुज प्रदेशात जगातील सर्वात मोठी कांदळवने जी आहे ती आढळतात. याला सुंदरबन म्हणतात आणि ही येथे दाट वनस्पती आणि विविध जैव सृष्टी आढळते. येथे वेगवेगळे ही जी वने आहेत ही किनारी धूप थांबवतात आणि वादळांपासून संरक्षण देतात. तसेच इथे वेगवेगळे प्राणी पण आहेत, वाघ, मगर, पक्षी या वन्यजीवांचे निवासस्थान आहे. येथील जैव वैविधतेमुळेही हा प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश ओळखला जातो. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न बघू. डॅश ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? याचं योग्य उत्तर आहे सियाचीन. कारण सियाचीन ही जी आहे ही सुमारे 76 किलोमीटर लांब नदी असून भारतातील सर्वात लांब हिमनदी म्हणून ओळखली जाते. ही जी हिमनदी आहे ही काराकोरम पर्वतरांगेत स्थित आहे आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. इथे आपण बघू शकतो सियाचीन ही जी हिमनदी आहे ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. मित्रांनो, अशाच MPSC प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.